चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार के जन्मदिन के अवसर पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में रक्तदाताओं ने रक्तदान किया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। यंग चांदा ब्रिगेड के संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार के जन्मदिन के निमित्त बड़ी संख्या में आज उन्हें बधाई देने लोग पहुंचे। वहीं उनके जन्मदिन के निमित्त रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में रक्तदाताओं ने रक्तदान किया। विधायक किशोर जोरगेवार को जन्मदिन की बधाई देने वालों में बड़ी संख्या में राजनीतिक, सामाजिक तथा अन्य क्षेत्रों के मान्यवरों के साथ नागरिकों की उपस्थिति थी, जिसमें मुख्यतः पूर्व विधायक एडवोकेट वामनराव चटप, पूर्व नगराध्यक्ष डॉक्टर सुरेश महाकुलकर, पूर्व नगर सेवक बलराम डोडानी, कांग्रेस सेवा दल के सूर्यकांत खनके, अजय जायसवाल आदि का समावेश था। वहीं इस दौरान पूर्व विधायक वामनराव चटप ने विधायक किशोर जोरगेवार को बधाई देते हुए इस रक्तदान शिविर की सराहना की। आज भाऊच्या 53व्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्व रक्तदात्यांनी मैहुना म्हणे पुढे येऊन रक्तदान शिबिर यशस्वी करायचा प्रयत्न केला आणि राज्यामध्ये असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता हम साथ साथ है म्हणून सगळ्यांनी पुढे येऊन रक्तदान केलं। या सगळ्या रक्तदात्यांचं मी जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो। भाऊच्या अभिनंदनाबरोबर यांचंही करतो की कारण शेवटी बचेगा नर तो बांधेगा घर, म्हणून समाजातला, जिल्ह्यातला, राज्यातला एक एक माणूस वाचवायचं काम आपल्या या रक्ताच्या अल्पशा बचतीमुळे होणार आहे। आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यात ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्या रक्तदात्यांचं आणि भाऊच्या यंग ब्रिगेडचं सगळ्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि हा प्रयोग यशस्वी झाला असं या निमित्ताने सांगतो। साथ ही इस मौके पर विधायक किशोर जोरगेवार ने सभी का आभार व्यक्त किया। साथ ही यह भी कहा कि राज्य में सबसे ज्यादा रक्त संकलन के नाम पर चंद्रपुर जिले का समावेश है। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या प्रतिक्रिया व्यक्त की। सिटी न्यूज चंद्रपूरच्या जनतेचा आभार व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या जनतेची रक्ताची गरज लक्षात घेता या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी रक्तदान करत आहे। कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता आज या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमामध्ये जे रक्तदाते आहेत त्यांचं हे रक्त देशाच्या समाजाच्या हितासाठी जात आहे आणि चंद्रपूरचा लौकिक राहिला। 4 दिवसापूर्वीच मी जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 2 दिवसापूर्वी होतो तेव्हा तिथे उल्लेख झाला की सर्वाधिक रक्त देणारे कोण तर चंद्रपूरकर, सर्वाधिक ऊर्जा देणारे कोण तर चंद्रपूरकर, सर्वाधिक ऑक्सिजन देणारे कोण तर चंद्रपूरकर, सगळ्यात जास्त भाग पोचणारे चंद्रपूरकर आणि सगळ्यात जास्त प्रदूषण सहन करणारे पण चंद्रपूरकर। निश्चितपणे हे अभियान आहे। मी जे सर्व रक्तदाते आहेत त्यांचं अभिनंदन करतो। उसकी तरफ से भी विधायक किशोर जोरगेवार को जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं।